जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेषितांची कृत्याचा पहिला अध्याय. विषय प्रवेश. 1. पहिला अध्याय. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायस आरंभले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. येशूचे स्वर्गारोहण. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, याच काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. 12व्या प्रेषिताची नेमणूक. मग यरूशलेमे जवळ म्हणजे शब्बा दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरूशलेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्यांचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. त्या दिवसात पेत्र बंधुवर्गामध्ये सुमारे 120 माणसांच्या जमावामध्ये उभा राहून म्हणाला, बंधुजनो, येशूला धरून नेणाऱ्यांना वाट दाखविणाऱ्या यहुदाविषयी पवित्र आत्म्याने दाविदाच्या मुखावाटे जे भविष्य वर्तविले ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. त्याची आपल्यामध्ये गणना होती आणि त्याला ह्या सेवेचा वाटा मिळाला होता. त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. हे यरूशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळाले, म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले आहे. स्तोत्र संहितेत असे लिहिले आहे, त्यांचे घर उजाड पडो व त्यात कोणी न राहो आणि त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपणामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून अनेकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सबा म्हटलेला योसेफ व मथिया या दोघांना त्यांनी पुढे आणले.
मग त्यांनी अशी प्रार्थना केली, हे सर्वांचे हृदय जाणणाऱ्या प्रभू, हे सेवकपद व प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहुदाचे पद ज्याला मिळाले, असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस, हे ते दाखव. मग त्यांनी त्याच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या व मत्थियाची चिठ्ठी निघाली. तेव्हा त्याला 11 प्रेषितांबरोबर गणण्यात आले. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रेषितांचे कृत्य हे जे पुस्तक आहे, हे खरोखर खूप छान असं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये प्रभूचं स्वर्गारोहण आणि 12व्या प्रेषिताची नेमणूक ह्या ठिकाणी आम्हाला दर्शवलेली आहे. आणि खरोखर आमचा देव जिवंत आहे आणि तो आमच्यासाठी ह्या जगामध्ये आला. त्याचं प्रेम आमच्यावरती होतं. आम्हाला त्याने पापातून सोडवलेलं आहे आणि आम्हाला त्याच्या स्वर्गाच्या राज्यामध्ये तो घेऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण ह्या वचनामध्ये अभ्यास करू आणि हे वचनावरती मनन करू. हे वचन आमच्या जीवनामध्ये आचरणात आणूया आणि जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा ह्या वचनातून तू आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रिय प्रभू येशू, आम्ही आमच्या मनाने सांगण्यापेक्षा तुझ्या दासांनी जे या पवित्र शास्त्र लेखामध्ये सुटसुटीत लिहून ठेवलेलं आहे त्याच्यावरती आम्ही विचार करू. प्रिय प्रभू येशू, तू आमचं अंतःकरण तू उघड, आमचं जीवन तू उघड आणि तुझ्या वचनाचा प्रवेश आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या देशामध्ये आणि प्रिय प्रभू येशू सर्व राष्ट्रांमध्ये होऊ दे. खरोखर तू आज आमचा जिवंत परमेश्वर आहे. आम्ही आमच्या बुद्धीने जर विचार केला तर आम्हाला सर्व काही अशक्य आहे, परंतु प्रिय प्रभू येशू, जेव्हा तू आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या देशामध्ये आहे, या राष्ट्रांमध्ये आहे, त्यावेळेस सर्व गोष्टी शक्य आहे, कारण तू आमच्या बरोबर आहेस. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पवित्र पिता परमेश्वर, पुन्हा एकदा ह्या सकाळच्या समय आम्ही तुला विनवणी करीत आहोत की प्रिय प्रभू येशू, तू ह्या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. लहान थोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येकाला तू दर्शन दे, प्रत्येकाचं जीवन तू बदलून टाक. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाच्या कामामध्ये प्रिय प्रभू येशू, तू प्रत्येकाला तू सहाय्य कर. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या पापी गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाचं तू संरक्षण कर. आम्हाला तुझ्या पवित्रतेत, आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे. हे देवा, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. आमचे लेकरं, आमचे वडीलधारे माणसं, आमचे मित्रजन, आमचे नातेवाईक प्रिय प्रभू येशू, जे आमच्या प्रत्येकासाठी प्रार्थनेचं ओझं वाहतात, त्या प्रत्येक दास दासीला, तुझ्या लोकांना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आम्हा प्रत्येकाला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढव, पवित्र संजीवनामध्ये वाढव, पवित्र आत्म्यामध्ये वाढव. ओ पित्या परमेश्वरा, आज या सकाळच्या समय तुझ्या कृपा दानांनी तू आम्हाला चालव. हे देवा, मी कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे. प्रिय प्रभू येशू, सर्व गौरव आम्ही तुला देत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, ही जी प्रार्थना जे कोणी ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या, सर्व निराशा, सर्व अशांती, अनेक कुटुंबातल्या भानगडी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रिय प्रभू येशू, ज्यांच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत त्या सर्व येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. ज्यांचे काम रखडलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांचे सर्व काम तू मोकळे तू कर. जे कर्जाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत त्यांचे सर्व कर्ज बाजारी पण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक.
ओ प्रभू, आज आम्ही प्रत्येक जण तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू, तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला वाढव, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव आणि तुझं गौरव दे. ओ प्रभू, तू आमच्या प्रत्येकात संगती तू बोल, आमचं जीवन तू शुद्ध आणि पवित्र तू कर. या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. हे देवा, तू आमच्या प्रत्येकाचा तू स्वीकार कर, आमच्या जीवनाचा तू स्वीकार कर, आमच्या हृदयाचा तू स्वीकार कर. आणि प्रिय प्रभू येशू, जे कठीण झालेलं हृदय आहे ते कठीण झालेलं हृदय तू तोडून फोडून टाक आणि मांसमय हृदय तू तू प्रत्येकाला तू दे. आमच्या प्रत्येकाला संगती तू बोल आणि तुझं जीवन आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हे देवा, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, तुझ्या मौल्यवान रक्त तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती सांडलंस. आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून तू बाहेर काढलेला आहे. प्रभू, तू आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, नवीन आशा तू दिलेली आहे. सर्व प्रकारची अशांती, सर्व प्रकारचे रोग, सर्व प्रकारचे दुष्टात्म्यांचे बंधन प्रिय प्रभू येशू तुझ्या येण्याने सर्व निघून गेलेले आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमचं येणं जाणं तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू, आमच्या कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. दिवसभरातील होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. पित्या परमेश्वरा, हे देवा, तू आमच्या प्रत्येकासंगती तू बोलत आहेस, प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू अनुभव देत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ज्या ठिकाणी तुझी सेवा चालू आहे त्या ठिकाणी विरोध करणाऱ्या लोकांचं जीवन तू बदलून टाक. त्यांच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तू भेट घे आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. आमच्या भारत देशावरती तू दया कर. आमच्या भारत देशातील सर्व मंत्रिमंडळ, देशाचे पंतप्रधान यांना आमच्या देशाचा व्यवस्थित कारभार पाहता यावा म्हणून त्यांना सुबुद्धी दे आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू, सर्व अंधश्रद्धेतून ह्या लोकांना तू बाहेर काढ आणि आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तूच आहे हे त्यांना तू दाखवून दे. आणि प्रिय प्रभू येशू, या लोकांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, कारण ते अंधारामध्ये जगत आहे, त्यांना कळत नाही आम्ही काय करत आहोत. हो प्रभू, तू त्यांच्यावरती दया कर, त्यांच्या सर्व पापांची तू त्यांना क्षमा कर आणि त्यांच्या जीवनामध्ये शांतीचा उगम होऊ दे. हो हालेलुया. या दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन. आमेन. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यांपासून आपलं रक्षण करो. आमेन.